आहे आणि शुगर मधनं रिव्हर्स येणं एवढं सोपं नसतं हे लोक मला सांगतात, पण मी लोकांना सांगते नक्कीच सोपं आहे. या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर हे नक्कीच शक्य होतं. थँक्यू शतायुषी फॅमिली, थँक्यू व्हेरी मच. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. अनिल सर आहेत ना, यांच्या मिस्टरांचं नाव अनिल आहे. आता अनिल सरांना विचारायला लागलेत की बायको नवीन झाले त्यांची, एवढा भारी रिझल्ट आलाय त्यांचा, स्किनचा रिझल्ट क्लास, एनर्जी क्लास, एवढ्या इन्शुलिन वरून गोळ्यांवर आणि गोळ्यांवरून फक्त एक गोळीवर आहे. आता तो पण रिझल्ट ना एवढा 12-13 वरनं HbA1c जर का 6 वर येत्या, तर 5.7च्या आत का नाही येणार? 100% येणार. आणि त्याच्यासाठी 1-2 महिने वेट करा, परत हा रिझल्ट नॉर्मल होईल. एक गोळी आहे ती पण बंद होईल. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अनुराधा ताईंसाठी. आणि प्रत्येकाचा एक प्रश्न असतो की मी व्यायाम, डायबिटीसची लोक ना सगळ्यात जास्त जोर कशावर देतात माहितीये का? व्यायामावर देतात. की त्यांना, आणि बरोबर आहे, ते पण करायला पाहिजे, मी काय त्याच्या विरोधात नाहीये. पण नुसताच व्यायाम करून शुगर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. आणि त्यातलं उदाहरण म्हणजे अनिल सर. अरे मस्तपैकी व्यायाम करायचं करायचं म्हणजे किती करायचं? प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतं ना. ह्यांचं व्यायाम किती करतो ते ऐका. आणि तरी पण शुगर कंट्रोल होत होती का? किती वर्षापासून आहे, काय आहे? आणि ऍटिट्यूड म्हणाल तर जबरदस्त. कारण काय? काहीतरी करतो ना आपण, व्यायाम करतो. मग व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला वाटतं सगळंच बरोबर होणार फक्त व्यायामानं. 20%च्या रोलवर काम करतो आणि 100% रिझल्ट मागत असतो. माझ्यासारखंच बरं का अनिल सर. मला पण योगा करायला लागल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. या गोष्टीचं भान नव्हतं. ते भान का नव्हतं? कारण आपल्याकडे अज्ञान होतं. आणि त्याच्यामुळं अनिल सरांचा पण एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. जोरदार क्लॅप करू आपण अनिल सरांसाठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव अनिल अवले. माझं वय वर्ष 56, पण आता रनिंग माझं 46 वर नाही, कारण तेवढं मी एनर्जी फिट आहे, एनर्जेटिक आहे. माझा टेक्सटाईल असल्यामुळे माझा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. टेक्सटाईलचा बिझनेस 24 तास चालत होतो आणि तो तुम्ही अनिल सर, तुम्ही आत आहे का बाहेर आहे? जरा आत केबिन मध्ये आहे. केबिनचं दार जरा बंद करा. ओके ओके मॅडम, बंद आहे पण आवाज घुमतोय मॅडम. येस, ओके. ते बाहेरचं तुमचं हे चालू आहे ना. बिझनेस आम्ही शून्यातून निर्माण केला, त्यामुळं मला फार अपेक्षा. मी जे करेल ते पुढे दिशा, मी म्हणत ते पुढे दिशा. मी कोणाचं काय ऐकत नव्हतो, कारण मी चुकत नव्हतो स्वतः, त्यामुळे मी कोणाचंच ऐकत नव्हतो. त्यामुळे मला कोणतं सांगितलं सायकलिंग करा, त्यामुळे तुमचं शुगर कमी होते. मी जवळजवळ आता 17 वर्ष झाले मला शुगर आहे. इव्हनिंग वॉकिंग करतोय जवळजवळ 5 वर्ष झाले. 17 वर्ष झाले इव्हनिंग वॉकिंग करतो. आमचा 12-13 जणांचा ग्रुप आहे. जवळजवळ संध्याकाळी 5 ते 6 किलोमीटर चालतोय. कोरोनापासून कोणतं सांगितले सायकलिंग बेस्ट आहे, सायकलिंग होतंय. जवळ मी कोरोनापासून जवळ 5 वर्ष सायकलिंग करतोय आता. 20 किलोमीटर जाणे येणे, आणि रविवारी आम्ही कमीत कमी 40-50 सुरली फाटा, नृसिंहवाडी, परवा तर आम्ही 70-80 किलोमीटर एकदा मारलो. त्यानंतर देखील माझी शुगर काय कमी झाली नाही अजिबात. त्यासाठी कोण तर मला सांगितले की शुगर साठी तुम्ही कारले वगैरे. मी संध्याकाळी आम्ही इव्हनिंग वॉकिंग करताना कडलिंबाचा पाला खात होतो, दररोज जवळ 10 ते 15. त्यानंतर कारल्याचा ज्यूस पिलो. त्यानंतर कोण तर सांगितलं केरळचं औषध चांगलं आहे, पण केरळचं सगळं जवळजवळ मी वर्षभर ते केरळचं औषध ऑनलाईन मागून खाल्लो, तरी देखील माझं काय कमी झाले. दगडीपाला कोण सांगितलं, दगडीपाला पण खाल्लो. जवळ 5 कधी शुगर पूर्ण डाऊन होत्या. दगडीपाला पण खाल्लो, त्याच्यानं देखील काय मला फरक पडला नाही. माझी डॉक्टराची गोळ्या 2 ते 4 आणि रक्त पातळीची गोळी 5 गोळ्या चालू केल्या मॅडम डॉक्टरने. गोळ्या चालू केल्यानंतर त्यांनी म्हटले आता लास्ट तुम्हाला इन्शुरन्स आहे, याच्यापुढे पर्याय नाही. आम्हाला त्यावेळी 27 फॅमिलीची काय ओळख नव्हती, 27 फॅमिलीची काय आम्हाला माहित नव्हतं. शुगर हा सगळ्यांना होतोय, आम्हाला बी झालाय, आणि आम्ही आता आयुष्यभर ते घेऊन जाणार आहे, असं आमचं डोक्यात होतं. त्यानंतर मग तुमचं 27 फॅमिलीची मला ओळख म्हणजे सुभाष नागडे सर आणि मिलिंद सर आले एक दिवस, त्याने आम्हाला दिले. त्यानंतर त्यांचं देखील मी होऊन म्हटलं आता आल्यास मोठी माणसं म्हणून मी घेतल्यानंतर एक 2-3 महिने 4 महिने इंटेक केलो, तरी पण मी काय ऐकत नव्हतो त्यांचं. मग सविताताईंचं गायडन्स खाली त्यांनी म्हटले एकदा ऐका तुम्ही. आम्ही आमच्या मॅडमला बी कावणार, सविताताई मला काय सांगायचं नाही म्हटलं. माझं बी ऐकलं, कारण ऍटिट्यूड होता ना मला फार मोठा.
त्यानंतर मग सविताताई म्हणजे गायडन्स केलं आमचं. सविताताई खरोखरच पाठ सोडला नाही. सविताताई जर मला वेळोवेळी जर केलं असतं तर मी परत ह्यातनं बाहेर पण पडलो असतो. मग त्यांचा त्या तुमचा एकदा फोन आला. त्यांनी ज्या कलेनं जातात त्या कलेनं, तिथं माझा टर्निंग पॉईंट झाला. व त्यांनी करतात ना त्या हिशोबाने करा. मग त्यानंतर मला इथे एकदा मी क्लब आपलं ओपन झाला जवळजवळ. क्लब ओपन झाला मी इथं क्लबमध्ये यावं लागलो. आल्यानंतर मी नंदा शिंदे म्हणून इथे लेडीज आहेत आपल्या सगळीमध्ये. त्यांचा शुगरचा नीलचा रिपोर्ट बघितला आणि 4-5 दिवसानंतर शेटे सर आले. शेटे सर आले. मग शेटे सर म्हटले तुम्ही आता एवढं करायला झालं, इव्हनिंग वॉकिंग 17 वर्ष करताय, सायकलिंग 20 किलोमीटर करताय, रविवारी तुम्ही जवळ 50 किलोमीटर सायकल मारताय, मग तुमचं शुगर का कमी होत नाही? मी म्हटलं शुगर कमी व्हायचा संबंध नाही. शुगर सगळ्यांनाच असते. शुगर माझी गोळ्या खाऊन कंट्रोल आहे. मी माझं ऐका म्हटले 4 महिने. मग आता त्यांचं संपूर्ण मी ऐकलो त्यांचं. आता मी माझा 5वा महिना आहे मॅडम. मी योगा करतोय बेस्ट. योगा मला पहिला आवडलं जमत होतं. मध्ये मी सोडलो होतं दुखणं. आता परत काय सगळं दुखणे बंद झाले. पोटाच्या तक्रारी माझ्या भरपूर, त्या पोटाच्या तक्रारी बंद झाल्या. पाण्याचं बटन दाब कुठून? हा पाण्याचं बटन दाबायला लावल्यात कुणीतरी, ओप्पो पा- वाले. हॅलो हॅलो कंटिन्यू अनिल सर. हा हॅलो मॅडम. मग त्यानंतर मी जवळजवळ माझ्या पोटाची पण भरपूर तक्रारी होत्या. जवळजवळ माझ्या पोटाच्या तक्रारी एवढ्या होत्या की नाईस गोळी आठवड्यातनं 2-3 माझ्या बेडरूम मध्ये नाईस गोळी असणार. पॉकेट नाईस गोळी असणार. माझी डोकं एक साईडला दुखणार. डोकं इंडोपार गोळी खाल्ल्याशिवाय माझं 2-3 दिवस मी एकदा प्रयत्न करून राहिला. इंडोपार गोळी खाल्ल्याने म्हणजे डोकं थांबायचंच नाही. डोकं कधी बी गुडघेदुखी, जॉईंट दुखी भरपूर. आता कुठलंही मला म्हणजे काय होत नाही. जवळजवळ गोळ्या माझ्या अजून 10-15-20 एक वर्ष झालं शिल्लकच आहेत. मेडिकलला जाऊनच जवळजवळ मी 1.5 वर्ष झाले. मेडिकलला जातच नाही. मेडिकलवाला बी आश्चर्य केलं, तुम्हाला एवढं गोळ्या लागते तुम्ही. म्हटलं मला लागतच नाही. म्हटलं आता एवढं वेळ आणि फिट आहे मी. त्यामुळे योगा जर जसं करत गेलो माझं तर HbA1c पहिला होते 8.7 आणि माझी शुगर होती जेवल्यानंतर चेक करून कधी मी चेक केली 250, 250, 300, 250, 250, 300 शुगर होते. आता परवा मी चेक केली माझी जेवल्यानंतर 120 आहे आणि HbA1c म्हणजे 6.2 आहे. आता जवळजवळ 3 महिने मी चेक केलं नाही. माझी HbA1c 6च्या खाली पण गेला असेल. आज उद्या मी चेक करून पुढच्या इव्हेंटला 21 तारखेला मी तुम्हाला दाखवतो ऑन पेपर ऑन. त्यामुळे थँक्यू शतायुषी फॅमिली. थँक्यू सगळे माझे कोच. थँक्यू सुजाताताई, अनिल सर, सगळ्यांचे थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनिल सरांसाठी. भेटलं नाही आणि हे नाही असं नाही. आपल्या कर्मात कधी असेल तेव्हाच भेटतंय. 17 वर्ष डायबिटीस आणि त्याच्यासाठी एवढं व्यायाम, 20-20 किलोमीटर, 40-40 किलोमीटर, 80 किलोमीटर सायकलिंग काय सोपी गोष्ट आहे काय? नाहीये. ह्याच्यामुळे काय व्हायचं त्यांचा डिटेल एकदा एक्सपिरियन्स घेऊया की एवढं मारल्यानंतर